आहे कोणा आणि कोणामध्ये करायचं असतं तर एका जीव द्रव्याला समस्त अन्य पदार्थांपासून भिन्न करणे म्हणजे भेद विज्ञान करणे. भेद विज्ञान, भेद म्हणजे वेगवेगळं करणं आणि विज्ञान म्हणजे काय आहे सम्यक ज्ञान आहे. तर भेद विज्ञान प्राप्त करायचं असेल तर लक्षण आवश्यक आहे. जीवद्रव्याचं लक्षण आणि भेद विज्ञान मूळ कुठे करायचं आहे जीवोन्य पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्व संग्रह. आचार्य पूज्यपाद स्वामी आपल्याला इष्टोपदेश मध्ये सांगतात जीव भिन्न आहे आणि पुद्गल भिन्न आहे. एवढंच काय करणं आहे संपूर्ण जैन तत्वाचा सार आहे. इतका सोपा सार असताना आता जर आपल्याला लक्षण कळाली तर आपण चुकणार नाही. जीवाचं लक्षण कळालं आणि पुद्गलाचं लक्षण कळालं तर भेद विज्ञान करण्यामध्ये आपण कुठेही चुकणार नाही. आरशामध्ये पाहिलं, आरशामध्ये दिसतं कोण असा प्रश्न केला तर तुम्ही लक्षण आठवणार. लक्षण आठवणार काय लक्षण आहे जीवाचं मी कोण आहे मी जीव आहे आणि जीवाचं लक्षण ज्ञान दर्शनमयी जीव असतो. आणि पुद्गलाचं लक्षण काय आहे पुद्गलाचं लक्षण मूर्तिकपणा आहे. आरशात जे काही दिसतं तो मूर्तिक पदार्थ असल्यामुळे तो जीव नाही पुद्गल आहे. लक्षात आलं आरशात दिसणारा जो पदार्थ आहे तो मूर्तिक आहे दिसणारा आहे म्हणून तो कधीही जीव द्रव्य होऊ शकत नाही. तर या मूर्तिक पदार्थापासून भिन्न असा भिन्न ज्ञान दर्शन स्वभावाला मी जीव द्रव्य आहे अशा प्रकारे स्वतःची पुद्गलापासून या देहापासून ओळख करून घेतली असताना भेद विज्ञान होणार आहे. आणि अशा प्रकारचं भेद विज्ञान केल्यानंतर नंतर फक्त आपल्या ज्ञान स्वभावी आत्म्यामध्ये रमण करणं एकत्व करणं ममत्व करणं आणि त्यातून आनंद प्राप्त करणं म्हणजेच आत्मानुभूती आहे. अशा प्रकारे आपल्याला मोक्ष मार्ग संवर तत्व निर्जरा तत्व जर प्रगट करायचं असेल तर आपल्याला लक्षण जाणून घेणं आवश्यक आहे. तुम्ही सगळ्यांनी होमवर्क चांगले केले होते म्हणून आता विचारत नाही सगळ्या आत्मभूत लक्षण म्हणतात. जे लक्षापासून कधीही भिन्न केलं जाऊ शकत नाही ते आत्मभूत. आत्म म्हणजे त्याच्या स्वरूपाचं आत्मभूत भूत म्हणजे असणं त्याच स्वरूपाचं असणं म्हणजे आत्मभूत लक्षण आहे. आता पहा उदाहरण ज्याप्रमाणे लाल रंगाचा पेन आहे. आता पेन हा लाल रंगाचा आहे त्या पेनापासून लाल रंग वेगळा केला जाऊ शकतो का त्या पेनापासून लाल रंग हा वेगळा केला जाऊ शकत नाही. म्हणून याला कोणतं लक्षण म्हणणार आत्मभूत लक्षण असं म्हणणार. चिंच आंबट आहे आंबट हे आहे लक्षण चिंच हे आहे लक्ष आणि चिंचेचा आंबटपणा हे लक्षण आत्मभूत लक्षण आहे. आत्मभूत लक्षण का आहे कारण की चिंचेतला आंबटपणा वेगळा आणि चिंच वेगळी असे दोन पदार्थ वेगवेगळे करू शकत नाही जाऊ शकत नाहीत त्यांना आत्मभूत लक्षण असं म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न पडतील सगळे असेच असतात याच्याद्वारेच आम्ही ओळखतो मग वेगळा प्रकार असतो तर सांगतात अजून एक लक्षणाचा प्रकार आहे त्याचं नाव आहे अनात्मभूत लक्षण.
दुसरा आहे प्रकार अनात्मभूत लक्षण. शब्द लक्षात येत आहेत. आत्मभूत, अनात्मभूत. आत्मभूत, अन म्हणजे नाही. कसं नाही, तर जे आत्मभूत नाही ते अनात्मभूत, जे आत्मभूत नाही ते अनात्मभूत. म्हणजेच ज्या लक्षणाला लक्षापासून वेगळं केलं जाऊ शकतं, ज्या लक्षणाला लक्षापासून भिन्न केलं जाऊ शकतं त्याला अनात्मभूत लक्षण असं म्हणतात. आता अनात्मभूत लक्षण काय आहे सांगतायत की खूप साऱ्या महिला आहेत आणि त्या महिलांमध्ये एका महिलेने काय केलेलं आहे, चष्मा घातलेला आहे. चष्मा घातलेला आहे तर आपण काय म्हणणार, हा चष्मा घातलेल्या महिला सुनीता नावाच्या आहेत. ठीक आहे, चष्मा घातलेल्या महिला सुनीता नावाच्या आहेत. मग आता चष्मा घातलेला आहे या महिलेला आता तर आपण वर्तमानामध्ये वेगळं करू शकतो, परंतु उद्या पुन्हा त्याच सगळ्या महिला एकत्र असतील आणि त्यांनी चष्मा जर बाजूला काढून ठेवला असेल तर उद्या मला तसं सांगता येईल का की ज्यांनी चष्मा घातला आहे त्याच सुनीता आहेत म्हणून? तसं सांगता येणार नाही, कारण की चष्मा हे लक्षण होतं की नव्हतं? तर सांगतात हो, लक्षण तर होतं, परंतु ते आत्तापुरतं होतं. उद्या पाहिलं तर ते त्यांच्याकडे असेल याची गॅरंटी देऊ शकत नाही. हे आहे अनात्मभूत लक्षण. सुनीतांचं चष्मा हे लक्षण अनात्मभूत लक्षण आहे. अनात्मभूत का आहे? कारण की चष्मा हा सुनीतांपासून वेगळा केला जाऊ शकतो. चष्मा हा सुनीतांपासून वेगळा केला जाऊ शकतो. खूप सारे पेन आहेत, खूप साऱ्या पेनांमधून ज्या पेनाचं टोपण निळ्या रंगाचा आहे तो पेन वेगळा केला. निळ्या रंगाचे टोपण हे आहे लक्षण, निळ्या रंगाचे टोपण हे आहे लक्षण. आणि लक्ष काय आहे? लक्ष आहे पेन. पेन लक्षाचं, निळं टोपण हे लक्षण. आता सांगितलं की हे निळं टोपण पेनापासून वेगळं केलं जाऊ शकतं की नाही? तर हो, आता भलेही आपण पेनाला त्या टोपणाच्या द्वारे वेगळं करू शकतो, परंतु उद्या जर टोपण हरवलं तर त्या टोपणाच्या द्वारे आपण पेनाला वेगळं करू शकत नाही. त्या टोपणाच्या द्वारे, त्या लक्षणाच्या द्वारे वेगळं करू शकत नाही. घरामध्ये पडदे लावलेले असतात, मग ज्या घरामध्ये हिरवे पडदे आहेत ते आमचं घर आहे असं म्हटलं आणि पाहुणे 10 वर्षांनंतर आले आणि म्हणाले कुठं आहेत इथं हिरवे झेंडे? तर मग काय होईल? हिरवे पडदे, हिरवे पडदे नाहीत तर हे तुमचं घर नाही असं म्हणतील ते आपल्याला येऊन. मग बरोबर होतं की नाही लक्षण? तर सांगतायत हे लक्षण अनात्मभूत लक्षण आहे. पडदे घरामध्ये शिरलेले नाहीत, ते घरापासून वेगळे केले जाऊ शकतात. ज्या त्या वेळेस अन्य वस्तूंपासून भिन्न करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो, म्हणून त्यांना अनात्मभूत लक्षण तर म्हणतं. लक्षण म्हटलं परंतु कायमस्वरूपी असं राहणार नसल्याने आणि लक्षापासून लक्षणाला भिन्न करता येणार असल्याने त्याला काय म्हटलेलं आहे? लक्षण. कोणतं लक्षण? अनात्मभूत लक्षण असं म्हटलेलं आहे. आता पुन्हा पहा, दिगंबर मुनिराज पिंची कमंडलू सहित असतात. आता आपल्या धर्माकडे पण आपण हे लावून शिकलं पाहिजे. दिगंबर मुनिराज पिंची कमंडलू सहित असतात. मग पिंची आणि कमंडलू कोणते लक्षण होणार? आहार घेताना मुनिराजांच्या हातात पिंचीही नसते आणि कमंडलूही नसते.
मग ते मुनी असतात की नाही? मुनी तर असतात, परंतु हातात पिंची कमंडलू नसतं. जेव्हा आपल्याला अन्य व्यक्तींमधून मुनींना वेगळं करायचं आहे तेव्हा तर पिंची कमंडलू महत्वाचे आहेत, परंतु त्यांच्या हातात नेहमीच पिंची नसते, ती वेगळी पण केली जाऊ शकते, म्हणून तिला अनात्मभूत लक्षण असं म्हटलं. अजून आता पहा, परंतु मुनिराजांचं जर लक्षण निर्ग्रंथ, नग्न किंवा दिगंबर असं जर त्यांचं लक्षण केलं, दिगंबर मुनिराज असं जर मुनिराजांचं लक्षण केलं तर ते कोणतं लक्षण होईल? दिगंबरत्व मुनिराजांपासून वेगळं केलं जाऊ शकतं का? नाही. म्हणून दिगंबरत्व हे मुनिराजांचं काय आहे? आत्मलक्षण आहे. पिंची कमंडलू अनात्मभूत लक्षण आणि दिगंबरत्व त्यांचं आत्मभूत लक्षण आहे. दिगंबरत्व आत्मभूत लक्षण आणि पिंची कमंडलू अनात्मभूत लक्षण. अजून पहा, चेतन भैया आहेत. चेतन भैयांचा फोटो दिसतोय का तुम्हाला स्क्रीनवर? दिसतोय. डीपी ठेवलाय ना त्यांनी, तर त्या डीपी मध्ये काय दिसतंय? चेतन भैया हातात त्यांच्या मुलीला घेऊन आहेत. मग आज काय म्हटलं? ज्यांच्या हातामध्ये मुलगी आहे ते चेतन भैया असतात असं म्हटलं तर काय होईल? आज तर तुम्ही ओळखू शकाल की हे चेतन भैया आहेत, ज्यांच्या हातामध्ये मुलगीचा फोटो आहे, असा फोटो आहे, ते चेतन भैया आहेत. परंतु उद्या जर त्यांनी त्यांचा डीपी बदलला तर तुम्ही ओळखू शकणार नाही, कारण की ते एकटेच असतील उद्या डीपी मध्ये. तर अशा प्रकारे सांगितलं की ते मुलगी सहित असणं हे त्यांचं आत्मभूत लक्षण नाही, तर अनआत्मभूत लक्षण आहे. अनात्मभूत लक्षणाला लक्षापासून भिन्न केलं जाऊ शकतं, परंतु आत्मभूत लक्षणाला लक्षापासून भिन्न केलं जाऊ शकत नाही. ठीक आहे. हे समजून अजून चांगल्या जीवनात फायदा आहे ते नंतर पाहूया. पहिल्यांदा आपण मूळ पीडीएफच्या माध्यमातून वाचूया. चेतन भाई आपल्याला स्क्रीन शेअरिंग करतील. लक्ष काही सांगायचंय का? अनम्यूट करून बोला जर कोणाला काही सांगायचं असेल तर. स्क्रीन वरती पहा. आपण कालपर्यंत लक्षण आणि लक्षांच्या परिभाषा पाहिल्या होत्या. आज तुम्हाला आता मध्ये लिहायचं असेल तरी आता तुम्ही परिभाषा सुद्धा लिहून घेऊ शकता. पहिल्यांदा मी वाचतो आणि वाचून झाल्यानंतर तुम्हाला डिक्टेट करतो. ठीक आहे. लक्षण लक्षणाभास मध्ये आपण पाहत आहोत. डायरेक्ट आपण पुढे वाचूया आता, मागचं नको वाचायला. हाँ, प्रवचनकार म्हणतायत, जिसका लक्षण किया जाए वह लक्ष्य कहते हैं. जिसका लक्षण किया जाए उसे लक्ष्य कहते हैं. जिसका लक्षण किया जाए उसे लक्ष्य कहते हैं. जैसे जीव का लक्षण चेतना है, जिसमें जीव लक्ष्य हुआ और चेतना यह लक्षण. लक्षण से जिसे पहचाना जाता हो वही तो लक्ष्य है. लक्षणाने ज्याला ओळखलं जातं त्याला लक्ष्य असं म्हणतात, किंवा ज्याचं लक्षण केलं जातं त्याला लक्ष्य असं म्हणतात. आता पुढे पहा. लक्षण दो प्रकार के होते हैं. लक्षण दोन प्रकारचे असतात. आत्मभूत लक्षण, अनात्मभूत लक्षण. एक असतं आत्मभूत लक्षण, दुसरं असतं अनात्मभूत लक्षण. परिभाषा, जब मिला हुआ हो उसे आत्मभूत लक्षण कहते हैं.
होती त्यामधील चुका सांगितलेल्या नाहीत, परंतु तुम्ही केलेले सर्वच लक्षण जलादि पदार्थों से उसे पृथक करती है, अतः अग्नि का आत्मभूत लक्षण है. काय सांगतायत? नुसती अग्नी उष्ण आहे म्हणजे लक्षण नाही, तर त्या अग्नीला जलादींपासून पृथक करणं, अनेक परस्पर मिली हुई वस्तुओं से एक को भिन्न करणं, जलादी अन्य मिसळलेल्या वस्तूंमधून अग्नीला भिन्न करण्यासाठी अग्नी हे लक्षण लक्ष आहे आणि उष्णता हे लक्षण आहे, अतः उष्णता आत्मभूत लक्षण है, अतः उष्णता अग्नि का आत्म है. आत्मभूत लक्षण कहते हैं. जे लक्षण वस्तूमध्ये मिसळलेलं नसेल, वस्तूपासून पृथक असेल, त्याला अनात्मभूत लक्षण असं म्हणतात. जसे दंडीवाला पुरुष, दंड पुरुष का लक्षण है, अनात्मभूत लक्षण है, फिर भी वह अन्य पुरुषों से उसे पृथक करता है. जरी दंड हातामध्ये असलेल्या काठी त्याच्यापासून वेगळी होऊ शकते, परंतु अन्य पुरुषांपासून त्या पुरुषाला वेगळी करत असल्याने ती काठी त्या पुरुषाचं अनात्मभूत लक्षण आहे, अनात्मभूत लक्षण आहे. इन भेदों का स्पष्टीकरण इसी प्रकार किया गया है. अग्नि की उष्णता आत्मभूत लक्षण है और देवदत्त दंड यह अनात्मभूत लक्षण है. आलं का लक्षात? न्यायदीपिकेच्या माध्यमातून तर आपण शिकतोयच, त्यासोबतच आपल्याला राजवार्तिक जी मधलं पण इथं उदाहरण दिलेलं आहे आणि हीच उदाहरणं दिलेली आहेत. आचार्य तेच उदाहरण नेहमी का देतात? कारण की शिष्यामध्ये गोंधळ उत्पन्न होऊ नये. एका आचार्यांनी हे उदाहरण, दुसऱ्या आचार्यांनी ते उदाहरण, त्यापेक्षा परिभाषा आणि उदाहरण हे तेच देऊन आचार्य काय करतात? आपली प्रामाणिकता तशीच ठेवतात आणि शिष्यांना सरळ भाषेमध्ये समजावतात. पुढे वाचूया स्क्रीनवरती पहा. आत्मभूत लक्षण वस्तु का स्वरूप होने से वास्तविक लक्षण है. आत्मभूत लक्षण वस्तु का स्वरूप होने से वास्तविक लक्षण है. त्रिकाल वस्तु की पहचान उससे ही की जाती है. वस्तूची ओळख तिन्ही काळांमध्ये ज्या लक्षाद्वारे केली जाते असं ते आत्मभूत लक्षण, वास्तविक लक्षण असतं. आणि पुढे सांगतात, अनात्मभूत लक्षण संयोग की अपेक्षा से बना, अतः वह संयोगवर्ती वस्तु की संयोग रहित अन्य वस्तुओं से भिन्न करने के लिए, पहचान करने मात्र के लिए तात्कालीन बाह्य प्रयोजन सिद्ध करता है. हे कसं आहे? तात्कालीन बाह्य प्रयोजन सिद्ध करणार आत्मभूत लक्षण आहे, बाह्य प्रयोजन सिद्ध करवतं. काली असंयोग वस्तु का स्वरूप अर्थात वस्तु स्वरूप का निर्णय करने के लिए आत्मभूत निश्चय लक्षण ही कार्यकारी है. आत्मभूत लक्षणाला निश्चय लक्षण पण म्हटलं जातं आणि अनात्मभूत लक्षणाला व्यवहार लक्षण सुद्धा आपण म्हणू शकतो. असंयोगी आत्मतत्वज्ञान उससे ही हो सकता है. असंयोगी आत्मतत्वाचं जर ज्ञान आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला
आत्मभूत लक्षणाला ओळखावं लागेल. अशा प्रकारचं हे आत्मभूत लक्षण जर ओळखलं तर आपल्याला असंयोगी आत्मा लक्षात येणार आहे. लिहिता का आता? लिहून घ्या. आत्मभूत लक्षण एका खाली एक लिहायचं. आत्मभूत लक्षण पहिला पॉइंट, जे लक्षण वस्तूच्या स्वरूपामध्ये मिसळलेले असते. जे लक्षण वस्तूच्या स्वरूपामध्येच असते. मिसळलेले पण नको. जे लक्षण वस्तूच्या स्वरूपामध्येच असते त्याला आत्मभूत लक्षण म्हणतात. जे लक्षण वस्तूच्या स्वरूपामध्येच असते त्याला आत्मभूत लक्षण म्हणतात. त्याच्या खाली लिहा, आत्मभूत लक्षण वास्तविक आहे. आत्मभूत लक्षण वास्तविक लक्षण आहे. त्याच्या पुढे लिहा, हे खालच्या जोडीला लिहा, हे त्रिकाल लक्षण आहे. आत्मभूत लक्षण त्रिकाल लक्षण आहे. नेक्स्ट पेज काढायचं. आणि त्याच्या पुढे अजून लिहा, आत्मभूत लक्षण निश्चय लक्षण आहे. ठीक आहे. आता अनात्मभूत लक्षण. अनात्मभूत लक्षणामध्ये काय सांगतायत? जे लक्षण वस्तूच्या स्वरूपामध्ये मिसळलेले लिहा, लक्षण वस्तूच्या स्वरूपामध्ये मिसळलेले नसेल व वस्तूपासून भिन्न केले त्याला अनात्मभूत लक्षण असं म्हणतात. सर्वांच्या नोट्स मला व्हॉट्सअप करायच्या आहेत आणि मी खरंच प्रत्येकाच्या नोट्स वाचून पाहतो, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे असं वाटत असेल की पाठवले तर काय बघतील नाही बघतील, असं नाही. प्रत्येकाच्या नोट्स वाचलेल्या असतात. ज्यांच्या चुका असतील त्यांना सांगितलं जातं, ज्यांचं चुकलेलं नसेल त्यांना काही रिप्लाय केला जात नाही. अनात्मभूत परत सांगा ना एकदा. अनात्मभूत लक्षण. अनात्मभूत लक्षण काय आहे? जे लक्षण वस्तूच्या स्वरूपामध्ये मिसळलेले नाही. जे लक्षण वस्तूच्या स्वरूपामध्ये मिसळलेले नसते आणि त्याच्यापासून वेगळे केले जाऊ शकते. आणि वस्तूपासून वेगळे केले जाऊ शकते. केले जाऊ शकते म्हणा किंवा वस्तूपासून भिन्न असते त्याला अनात्मभूत लक्षण म्हणतात. त्याच्या पुढचं वाक्य लिहा, अनात्मभूत लक्षण संयोगाच्या अपेक्षेने बनवले जाते. अनात्मभूत लक्षण संयोगापेक्षेने बनवले जाते. सुप्रियाचे अन्य करून बोला. आत्मभूत लक्षण तुम्ही सांगितलं ना, हे वास्तविक लक्षण आहे आणि निश्चय लक्षण आहे. आत्मभूत लक्षण हे निश्चय लक्षण आहे असं सांगितलं. हा ठीक आहे. पुढे आता सांगत होतो, अनात्मभूत लक्षण हे संयोगाच्या अपेक्षेने बनवले जाते. दुसरा पॉइंट लिहा, याने तात्कालिक बाह्य प्रयोजन, याने तात्कालिक बाह्य प्रयोजन सिद्ध होते. याने तात्कालिक
बाह्य प्रयोजन सिद्ध होते. अनात्मभूत लक्षणाने बाह्य तात्कालिक प्रयोजन सिद्ध होते. कंसात लिहा क्षणिक. कंसात लिहा क्षणिक. पुढचा पॉइंट लिहा अनात्मभूत लक्षण. अनात्मभूत लक्षण उपचाराने व्यवहाराने. अनात्मभूत लक्षण उपचाराने व्यवहाराने लक्षण म्हणवले जाते. आता मला तुम्ही जी उदाहरणं पाठवली होती त्या उदाहरणांनाच तुम्हाला काय करायचं आहे, त्या उदाहरणांमध्येच आत्मभूत कोणतं सांगितलं आणि अनात्मभूत कोणतं सांगितलं. जर सगळेच्या सगळे आत्मभूत सांगितले असतील तर अनात्मभूत लक्षणांची उदाहरणं 2-2 लिहून पाठवायची आहेत. जर सर्वच उदाहरणं आत्मभूतची लिहिली असतील तुम्ही तर आता अनात्मभूत लक्षणांची उदाहरणे तुम्हाला प्रत्येकाला 2-2 लिहून वहीवरती मला पाठवायची आहेत. ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल तर पुढच्या 1 मिनिटामध्ये विचारा, त्यानंतर कक्षा पूर्ण होईल. आहे का काही अडचण? आज लिहायचं राहिले, कुठलं सुटलंय? अनात्मभूत लक्षणाचं एखादं उदाहरण सांगा. अनात्मभूत लक्षण, मी पांढरा शर्ट घातलेला आहे तर खूप साऱ्या व्यक्तींमधून पांढऱ्या शर्ट वाले पंडितजी वेगळे करा असं म्हटलं तर पांढऱ्या शर्ट वाले पंडितजी वेगळे कराल. आणि दुसऱ्या दिवशी जर मी हिरव्या कलरचा शर्ट घातला, पिवळ्या कलरचा शर्ट घातला तर दुसऱ्या दिवशी शर्ट हे माझं लक्षण, पांढरा शर्ट हे लक्षण राहील का? पांढरा शर्ट हे लक्षण राहणार नाही. तात्कालिक ते प्रसिद्ध झालं, परंतु शर्ट माझ्यापासून पृथक केला जाऊ शकतो, वेगळा केला जाऊ शकतो. म्हणून शर्ट हे संवेदचे अनात्मभूत लक्षण आहे. ठीक आहे. आणि लक्ष त्याच्यामध्ये लक्ष कोणाला म्हणायचं? लक्ष संवेद, ज्याच्याद्वारे लक्षणाच्या द्वारे जी वस्तू सांगितली जाते त्याला लक्ष असं म्हणतात. लक्षणाच्या द्वारे ज्या गोष्टीची ओळख होते त्याला लक्ष. सुप्रियाजी विचारा, मीटिंग ऑफ होईल आपोआपच. आजचं रेकॉर्डिंग लवकर पाठवा, पेन नव्हता माझ्याजवळ, काही लिहिता आलं नाही. ठीक आहे, पाठवतील आजचं रेकॉर्डिंग नंतर. ऍक्च्युली कसं आहे, इंटरनेटच्या आपले लिमिटेशन्स आहेत, त्यांना जेवढ्या स्पीडने पाठवतात येईल, अजून त्यांचं काम जेवढं होईल तेवढं लवकर पाठवण्याचं. ठीक आहे. अजून एक महत्वाचं उदाहरण सांगायचं, लास्ट उदाहरण घेऊन आपण थांबूया. अष्टप्रातिहार्यांनी युक्त